शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं पद्मश्री कैलासवासी गो जाधव स्मृती व्याख्यानमाला शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आली। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे असामान्य जीवन आणि कर्तृत्व असा या व्याख्यानमालेचा विषय होता। व्याख्याते पानिपतकार विश्वास पाटील यांनी उपस्थित श्रोत्यांसमोर आपले विचार मांडताना छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज हे निसर्ग मित्र होते असं सांगितलं। त्यांनी निसर्गाचा पुरेपूर उपयोग स्वराज्यासाठी केला। शिवरायांचे गुरु कोण या खोलात जाण्याऐवजी त्यांचे महागुरु कोण तर मर्द मराठा शहाजी महाराज होय। छत्रपती शिवाजी महाराजांवर जितकं लिखाण आणि संशोधन झालं तितकं शहाजी महाराजांवर झालं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं त्या पराक्रमी शहाजी महाराजांचा लौकिक जनतेसमोर आणण्याऐवजी तो बुडवण्याचं काम फसव्या संशोधक आणि इतिहासकारांनी केलं, अशी खंत विश्वास पाटील यांनी व्यक्त केली। आम्हाला शिकवलं जातं शहाजी महाराजांच्याबद्दल काय शिकवलं जातं की स्थिर वृत्ती त्यांची नव्हती। कुठेही नोकरी एके ठिकाणी केली नाही। कधी आदिलशाहीकडे गेले, कधी बादशाहीकडे गेले दिल्लीच्या, आणि त्याप्रमाणे कधीच ते एके ठिकाणी राहिले नाहीत। मित्र हो, मला असं वाटतं की महाराष्ट्रातील इतिहासकारांचा हा फसवा खेळ आहे। शहाजी महाराज या पद्धतीनं आम्हाला शिकवले, पण शहाजी महाराज जी वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीनं शिकवले नाहीत। अरे, औरंगजेबाचा बाप शहाजहान आणि औरंगजेबाचा आजा जहांगीर या दोघांविरुद्ध लाखाची फौज घेऊन उघड्या मैदानामध्ये लढणारा मर्द मराठा म्हणजे शहाजी महाराज हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते। अनेक मुस्लिम सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केल्याचं त्यांनी सांगितलं। औरंगजेबाला 89 वर्षांचं आयुष्य लाभलं, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेल्या अवघ्या 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी दैदिप्यमान असा महापराक्रम केला। जगाच्या कल्याणासाठी साफल्यपूर्ण जीवन कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकावं, तर मानवतेसाठी मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून शिकावं, असंही त्यांनी सांगितलं। त्यांनी त्याला ठार मारला आणि इकडे खवास खानाला ज्यावेळेला कळलं त्यावेळेला तो मोर्चावर समोर आला आणि दिवसा नमाज पढ़ायला लागला आणि त्याने उद्गार काढले, हाय अल्लाह, इस भूमि में कितने शिवाजी है। कल रात को, कल शाम मैंने घूमते फिरते एक शख्स को देखा, वो शिवाजी कौन, और सुना है चोरी छुपे कोई समुंदर के किनारे किले के निर्माण के वास्ते चोरी छुपे दौड़ता है, वह शिवाजी कौन, और ये बाजी राजे को अचानक दफा करके आने वाला ये शिवाजी कौन। इस भूमि में कितने शिवाजी हैं। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव राजकारणातील चलनी नाणं म्हणून वापरलं जात असल्याचं सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाशी खेळू नका असं त्यांनी राज्यकर्त्यांना सुनावलं। कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी यावेळी बोलताना विश्वास पाटील हे आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव, समूह संपादक चेअरमन डॉक्टर योगेश जाधव, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, प्रकुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील, डॉक्टर शिवाजी जाधव यांच्यासह सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।